सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं आता रवाना झाली आहेत। गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास दिला गेलाय। सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपून असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे आणि त्यानंतर आता एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे हा तपास वर्ग करून 4 पथकं या सचिन घायवळच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। अतिशय महत्त्वाची ही बातमी। गेल्या अनेक दिवसांपासून घायवळचा शोध सुरू आहे, मात्र हा घायवळ महाराष्ट्रातच लपल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यानंतर गुंड सचिन घायवळच्या शोधासाठी 4 पथकं रवाना करण्यात आली आहेत। गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या पोलिसांकडे याची जबाबदारी आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतील। ज्ञानेश्वर, पोलीस आता रवाना झालेत आणि कुठल्या भागात सचिन घायवळचा शोध घेतला जातोय? एकीकडे निलेश घायवळ हा विदेशात आहे, तर दुसरीकडे त्याचा भाऊ सचिन घायवळ हा महाराष्ट्रातच लपून बसल्याची गुन्हे शाखेला माहिती मिळाली आणि याचसाठी जेव्हा गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आला त्यानंतर सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर गुन्हे शाखेची 4 पथकं सचिन घायवळच्या शोधासाठी महाराष्ट्रात रवाना झालेली आहेत। 4 पथकं गुन्हे शाखेकडून तयार करण्यात आलेली आहेत की सचिन घायवळचा शोध घेतील, कारण कोथरूडमध्ये जो गोळीबार झाला त्यात देखील मकोका जो आहे तो सचिन घायवळवरती लावण्यात आलेला आहे। यासोबतच काही फ्लॅट बळकावण्यात आलेत, या गुन्ह्यात देखील सचिन घायवळला आरोपी करण्यात आलेला आहे। तशा पद्धतीची फिर्याद कोथरूड पोलिसांना प्राप्त झालेली होती। या आणि अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मकोकाची कारवाई सचिन घायवळवर झालेली आहे, जो मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय, यात सचिन घायवळच्या पोलिसांना ताबा घ्यायचा, अटक करायची आणि त्याच्या शोधासाठी 4 पथकं क्राईम ब्रांचची रवाना झाल्याची माहिती मिळते आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।